आपण मला ते ऑडिओ पाठवलंही होतं, मी पोलिसांना दिलेलं आहे. आणि ह्या ज्या 2 महिला पैसा गोळा करत असतील, जी तक्रार आणि आपल्याला रेकॉर्डिंग समोर आलेली आहे, त्यांच्यावर प्रशासन 100% कारवाई करेल. काही पत्रकार बंधूंनी आमच्याकडे सदर बाबतीतली माहिती दिलेली आहे. त्यातले जे तक्रारदार आहेत त्या सर्वांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की आपली जर कोणी फसवणूक केलेली असेल संबंधित 2 महिलांनी, तर तात्काळ शिर्डी पोलीस स्टेशन किंवा संबंधित जे जवळचं पोलीस स्टेशन असेल तिथे संपर्क साधा. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाईल. याची सर्वांनी खात्री बाळगा. कोणीही घाबरू नका कोणत्याही गोष्टीसाठी. त्यामुळे सर्वांनी आपापल्या जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधा. कितीही रुपयाची तुमची फसवणूक झालेली असू द्या नोकरी लावण्याच्या अनुषंगाने, त्याची दखल तात्काळ पोलीस घेतील. माननीय पोलीस अधीक्षक सरांनी सुद्धा सर्व पोलीस स्टेशनला तसे आदेश दिलेले आहेत की अशा प्रकारची तक्रार कुठेही प्राप्त झाली तर ती तात्काळ दाखल करून त्या अनुषंगाने पुढे योग्य तो तपास केला जाईल. जय श्रीराम. मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही तुमच्या समोर एक अशी बातमी घेऊन आलो आहोत जिच्या मागची कहाणी एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नाही. गरिबी, बेरोजगारी आणि नोकरीची नितांत गरज असलेल्या तरुणांची कशी शिकार केली जाते याचा एक अत्यंत धक्कादायक आणि काळा चेहरा भारत न्यूज आणि आमच्या सहकारी पत्रकारांनी उघडकीस आणला आहे. ठिकाण होतं शिर्डीची औद्योगिक वसाहत म्हणजे MIDC आणि शिकार होते नोकरीच्या शोधात असलेले सामान्य आणि गरीब घरातील तरुण. काही दिवसांपूर्वी शिर्डी MIDC मध्ये एका मोठ्या दारुगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीचं थाटामाटात उद्घाटन झालं. परिसरातील तरुणांच्या डोळ्यात एक आशेचा किरण चमकला. चला, आता आपल्या भागात मोठी कंपनी आली, आता आपल्याला नोकरी मिळेल, आपले हाल संपतील. पण जिथे आशेचा किरण असतो तिथेच काही गिधाडं अंधारात दबा धरून बसलेली असतात. काही गुप्त सूत्रांकडून आम्हाला एक अतिशय गंभीर माहिती मिळाली. कोपरगावच्या राहणाऱ्या 2 महिला या कंपनीत नोकरी लावण्याचा आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडा घालत असल्याची कुणकुण आम्हाला लागली. फक्त 5,000 रुपये द्या आणि 50,000 रुपये पगाराची नोकरी पक्की करा अशी भुरळ ही टोळी घालत होती. ही माहिती ऐकून आमच्या टीमच्या कानकोंड्या उभ्या राहिल्या. गरिबांच्या घामाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश करायचाच असा चंग आम्ही बांधला. कोणतंही मोठं पाऊल उचलण्यापूर्वी स्थानिक प्रशासन आणि नेतृत्वाला विश्वासात घेणं गरजेचं असतं. आम्ही थेट कॅमेरे घेऊन गेलो नाही. आम्ही सर्वात आधी नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांना संपर्क केला. त्यांना या संपूर्ण रॅकेटची आणि या 2 महिलांच्या कारनाम्यांची गुप्त माहिती दिली. यावर विखे पाटील यांनीही अतिशय सकारात्मक आणि खंबीर भूमिका घेतली. आमच्या भागात तरुणांची अशी फसवणूक आम्ही खपवून घेणार नाही. तुम्ही पुढे व्हा, या भामट्यांचा पर्दाफाश करा. मी पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभा आहे असा विश्वास त्यांनी आम्हाला दिला. त्यांच्या ग्रीन सिग्नल नंतरच भारत न्यूजच्या या थरारक स्टिंग ऑपरेशनची योजना तयार झाली. आता वेळ होती प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची. आमचे सहकारी पत्रकार गरजू आणि नोकरीच्या शोधात असलेल्या एका तरुणाचा नातेवाईक बनून या महिलांच्या संपर्कात गेले. शर्टाच्या बटनात लपविलेला छुपा कॅमेरा आणि खिशात रेकॉर्डिंगचा माईक. छातीत थोडी धडधड होती, पण सत्य समोर आणण्याची जिद्द त्याहून मोठी होती. आमच्या डमी प्रतिनिधीने लता थोरात नावाच्या महिलेशी संपर्क साधला. फोनवरच तिने जाळं फेकायला सुरुवात केली. अत्यंत गोड बोलून, माझी स्वतःची मुलगी मी नोकरीला लावलीये, तुम्ही फक्त रेझ्युमे आणि डॉक्युमेंट व्हॉट्सअप करा आणि 5,000 रुपये घेऊन सावळीवीर मध्ये या असा निरोप तिने दिला. पैशांची गॅरंटी देताना ती म्हणाली की काम नाही झालं तर ज्या अकाउंटवरून पैसे आलेत त्याच अकाउंटवर पैसे परत मिळतील. हे सगळं बोलणं आमच्या गुप्त माईक मध्ये रेकॉर्ड होत होतं. आजारी ताई करतात म्हणून मग तुमचा नंबर कार्यातून करत असतो दादा MIDC झाली ना, हो, तर तिकडनं ओळख आहे. तिला म्हटलं लावा एवढे मुलं मग, नाही का नाही. हा, आणि पैसे का बरं घेतात तुम्हाला माहिती, ते अधिकारी लोकांना द्यावाच लागतं पैसे. हा ना. आणि तुम्ही त्यांच्या अकाउंटला पैसे टाकले ना, त्या ताई आणि मी बरोबर काम करते, तुमचं काम जरी नाही झालं तरी तुमचे पैसे त्या अकाउंटवरच तुम्हाला ट्रान्सफर बरोबर होती. हा का? किती? पण मला फुल गॅरंटी आहे, ऐका भाऊ, मला फुल गॅरंटी आहे तुमचा मुलगा जॉबला लागेल. आता एक नंबर घ्या आणि लगेच इंटरव्ह्यू चालू आहे तिथं बरं का, फॉर्म भरायचे. तेवढ्या त्या व्हॉट्सअपला तेवढे तुमचे भैयाचे डॉक्युमेंट्स आणि ते तुम्ही लगेच टाकून द्या. सांगा ना, नंबर सांगा ना ताई. 99 लता थोरात म्हणून नाव येईल बघा, लता थोरात म्हणून. लता ताई थोरात का? हो, आता जो 10-15 तुम्ही आता सांगितलं सर, आम्ही 4 दिवसापासून किती मुलांना कामाला लावलं, बायकांना कामाला लावलं. हा हो, पण मग किती काही कमी नाही होणार का ताई? लई होत्या ना. मी आहे ना सर, ऐका, तुमचं 1 रुपया इकडे तिकडे जाणार नाही. आता 50 पोरांचे पैसे भरले, सगळ्यांना मी मत घेतली. हा का?
तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण फोन पे गुगल पे कामावर टाकायचे. हा. उद्या जर काम नाही आलं तर त्याच अकाउंटवर तुम्हाला पैसे ट्रान्सफर होतील. माझी स्वतःची मुलगी लावली ती मी पण 5,000 रुपये दिले सर. हा का? आणि झालं पाहिजे आता काय होतं 1,001% सर. आता आम्ही काय आहे माहिती का, शेतकरी माणसं आहे. हो. तुम्हाला तर माहिती पाण्या पावसाची कशी परिस्थिती आहे. मी मध्यस्थी सर, मी सगळ्यांच्या मध्यस्थीने आहे. आतापर्यंत एकही फेल गेलेलं नाही आमचं. त्याला माहिती मी कामं करते म्हणून, आणि नाही जरी झालं ना तर पैसे काढून द्यायची ताकद पण माझ्यामध्ये आहे ना जास्त तेवढी. हा पण मग झालं पाहिजे ना. आता काय हो, एक मिनिट, तुम्ही ऐका. तुमच्या बी गरीब आहे. आता तुम्हाला तर माहिती आहे सगळं शेतकरी माणसाचं कसं राहतं. एक मिनिट ऐका ना, आजचा शेवटचा दिवस आहे तुमचं, काहीतरी नशीब म्हणा, पौर्णिमा लागली आहे हा. आणि मी सत्यनारायणची पूजा करते. हो. आणि त्याचं कोण आला मला इतक्या, आणि त्या ताई तिथे बसलेल्या आहे, जिथं MIDC आहे ना तिथे इंटरव्ह्यू चालू आहे. कोण ह्या आता ताई मी का? बघा. हो, थोरात ताई का? तुम्हाला मी लगेच पाठव म्हणे, आणि तरी म्हणते लगेच, मी लगेच त्याचं काम करून देते. तुम्ही बोलून घ्या तिच्याबरोबर लगेच. स्वतःची मुलगी बँकेत लावली सर, एका मिनिटात तिला 5,000 रुपये दिले. 17,500 जवळ वर्ष आलं ते जॉब करते. तिची इतकी मोठी कृपा आहे, हा. तिचे ना खूप मोठी मोठी कॉन्टॅक्ट आहे सर. हा ना. या मैत्रिणीचे माझे. हो, आम्ही महिला आयोगाचं काम करतो. इथं ते विखे पाटलाच्या कार्यालयात द्या म्हटले फॉर्म, तुमचं काम होईल. पण मग आता मी म्हणलं आहे इकडं ओळख आता. आणि ऐका ना भाऊ, आता विखे पाटीलला काही येत नाही का, तुम्ही सांगा मला. बरोबर बरोबर का नाही? आता त्यांना तर सगळ्यांना सोन देणं गरजेचं आहे ना, बरोबर का नाही? बरोबर. आपलं तर इकडनं प्रॉफिट काम होतं, तर कशाला विखे पाटलाकडे जायचं? हा बरोबर आहे ना. यानंतर ठरल्याप्रमाणे मी आणि आमचे सहकारी पत्रकार गुप्त कॅमेरे घेऊन तिथे पोहोचलो. तिथे गेल्यानंतर उमेदवारांकडून झालेली पैशाची देवाणघेवाण, साहेबांना गुपचूप पैसे द्यावे लागतात अशा थापा आणि नोकरी लागल्याचे खोटे दावे, हे सगळं काही भारत न्यूजच्या छुप्या कॅमेऱ्यात कैद झालं. होय, आमच्याकडे या घटनेची फक्त ऑडिओ क्लिप नाही, तर त्या महिलांचे चेहरे उघडे पाडणारे आणि पैशांची मागणी करणारे स्पष्ट व्हिडिओ पुरावे देखील आहेत. म्हणजे काय लगेच देऊन टाकू. हे तुमच्याकडे दिले चालन का? हा भेटले मला वाटलं तर हा हा पैसे देऊन टाकू. हा? पैसे कोणाकडे देऊ मग गेला? आता हे 5 जण आहे. हे स्टिंग ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर आम्ही गोळा केलेले सगळे व्हिडिओ आणि ऑडिओ पुरावे सुजय विखे पाटील यांच्या समोर ठेवले. हे पुरावे पाहिल्यानंतर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शिर्डीमध्ये अशा प्रकारचे फसवेगिरी भरपूर प्रमाणाबाहेर वाढलेली आहे. मला वाटतं गृहमोर एक जिवंत उदाहरण आपल्या समोर होतं, ज्यामुळे अख्खी शिर्डी त्याच्यामध्ये वाहून गेली. तशाच प्रकारचा हा प्रकार आहे. माझी प्रशासनाच्या माध्यमातून आपण कारवाई करूच, पण आपल्या सगळ्या बांधवांच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून विनंती सगळ्यांना एकच आहे की शिर्डीच्या इतिहासामध्ये आजपर्यंत कोणालाही रोजगार देण्यासाठी पैसे घेतले गेलेले नाहीत. संस्थांमध्ये आजपर्यंत 10,000 लोक नोकरी करतायत, त्यांना नोकरीवर लागण्यासाठी कोणालाच पैसे द्यावा लागले नाही. प्रवर उद्योग समूहामध्ये 10,000 लोक काम करतात, त्यांनाही कोणाला पैसे द्यावा लागले नाही. तर शिर्डी विधानसभेमध्ये राहत्या तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकल्पामध्ये नोकरीला लागण्यासाठी कोणालाही कधीही आयुष्यामध्ये ना मागचे 50 वर्ष ना पुढचे 50 वर्ष पैसे द्यावा लागणार. MIDC मध्ये उभी राहणारी कंपनी ही त्या माणसाच्या मुलाखती घेतल्यानंतर जरी डिग्री असेल पण ज्ञान नसेल तर घेतला जाणार नाही. या सगळ्या खासगी कंपन्या आहेत. इथं कोणीही आपल्या प्रमाणात कुठल्याही प्रकारे दडपशाही करून याला घ्या त्याला घ्या हे होणार नाही. हा आपला मतदारसंघ आहे. जो योग्य आहे त्यालाच रोजगार मिळणार, स्थानिकांनाच मिळणार. बाहेरच्या लोकांना इथं प्राधान्य नाही. काही टेक्निकल पोस्ट असतील जिथं आपल्याकडे लोक नसतील, तेवढे पुरतं मर्यादित ते लोक भरले जाऊ शकतात. आपण मला ते ऑडिओ पाठवलंही होतं, मी पोलिसांना दिलेलं आहे. आमची जबाबदारी या मतदारसंघाच्या पुढच्या 30 वर्ष 40 वर्ष युवकांना रोजगारासाठी जाऊ लागू नये, ही आमची जबाबदारी एक नैतिकता म्हणून एवढे वर्ष आमदारकी संधी जनतेने आम्हाला दिली, आम्ही पार पाडतोय. यामध्ये जर कोणी विघ्न आणत असेल तर आपण 100% कारवाई करणार. आणि ह्या ज्या 2 महिला पैसा गोळा करत असतील, जी तक्रार आणि आपल्याला रेकॉर्डिंग समोर आलेली आहे, त्यांच्यावर प्रशासन 100% कारवाई करेल. या स्टिंग ऑपरेशनमुळे शिर्डी आणि कोपरगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गरिबांना फसविणाऱ्या दलालांचे धाबे दणाणले आहेत. भारत न्यूज आणि आमच्या सहकारी पत्रकारांनी दाखविलेल्या या धाडसामुळे शेकडो तरुणांचे कष्टाचे पैसे लुटले जाण्यापासून वाचले आहेत. प्रेक्षक हो आणि विशेषतः तरुण मित्रांनो, बेरोजगारीची वेळ खूप कठीण असते हे आम्ही जाणतो, पण याच हतबलतेचा फायदा असे भामटे उचलतात. म्हणून हे नेहमी लक्षात ठेवा. 1. नोकरी विकत मिळत नाही. कोणतीही नामांकित कंपनी किंवा संस्था नोकरी लावण्यासाठी आधी पैशांची मागणी करत नाही. जर कुणी पैसे द्या नोकरी देतो असं म्हणत असेल तर समजून जा तो 100% फ्रॉड आहे. 2. दलालांपासून 4 हात लांब राहा.
माझी साहेबांशी ओळख आहे, वरती पैसे द्यावे लागतात असली वाक्य ऐकली की तिथून काढता पाय घ्या. अधिकृत प्रक्रियेतून मुलाखत देऊनच नोकरी मिळवा. 3. खात्री करा. तुम्हाला कोणी नोकरीची ऑफर देत असेल तर थेट त्या कंपनीच्या अधिकृत ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करा. रस्त्यावर, पानटपरीवर किंवा फोनवर नोकरीचे सौदे होत नसतात. 4. पोलिसात तक्रार करा. तुमच्याकडे कुणी अशी पैशाची मागणी केली तर घाबरू नका. थेट पोलिसात जा किंवा भारत न्यूजशी संपर्क करा. आम्ही तुमचा आवाज बनवू. कष्ट करा, कौशल्य वाढवा, पण अशा भामट्यांच्या खोट्या आश्वासनांना बळी पडून आई वडिलांच्या कष्टाचा पैसा पाण्यात घालू नका. सावध रहा, सतर्क रहा. आम्ही आणि आमच्या सहकारी पत्रकारांनी केलेलं हे स्टिंग आणि घेतलेली मेहनत आवडली असेल तर भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.